नमस्कार, गौरीज रेसिपीमध्ये आज आपण कच्च्या कैरीचं पन्हं बघतोय। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्हं, चवीला आंबट गोड थंडगार असं कैरीचं पन्हं बघूयात। चला बघूया कैरीचं पन्हं कसं बनवायचं ते। त्यासाठी इथे मी तोतापुरी 2 कैऱ्या घेतल्यात। कैऱ्या स्वच्छ धुवून साल काढून घेतली आहे। कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून 2 शिट्ट्या काढून मी कैऱ्या शिजवून घेते। कैरी छान शिजली आहे। आता हे थंड झाल्यावर त्या कोईचा गर काढून घ्यायचा आपल्याला। या पद्धतीने असा दोन्ही कोईचा गर काढून घेतला इथे मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये गर घालून आपण आता तो मिक्सरमधनं फिरवून घेऊयात। कैरीचा जेवढा गर आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। पॅनमध्ये 2 वाट्या गूळ घातला आहे। गूळ बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे आपल्याला। गुळाच्या या मिश्रणाला एक उकळी आली की आपण जो कैरीचा गर तयार केला आहे तो यामध्ये घालायचा आहे। इथे मी 2 वाट्या आपल्या कैरीचा गर आहे तर 2 वाट्या गूळ घेतला आहे। सर्व छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर, थोडंसं केशर। केशरमुळे पन्ह्याला चवी छान येते आणि कलरही छान येतो। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने अशा साईडनं बुडबुडे आले की आपलं कैरीचं पन्हं तयार आहे। आता हे पन्हं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचा कलरही खूप छान आला आहे। थंड झाल्यावरती आता काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे। हे पन्हं 5 ते 6 महिने छान टिकतं। फ्रीजला ठेवायची ही बॉटल। आता पन्हं तयार करूयात। त्यासाठी बाउलमध्ये 4 चमचे पन्हं घेतलं। थोडंसं मीठ घालायचं। 2 ग्लास पाणी घालून सगळं छान मिक्स करायचं। आता ग्लासमध्ये आईस क्यूब घालून तयार केलेलं पन्हं घालायचं। मस्त थंडगार असं पन्हं आपलं तयार आहे। या पद्धतीने पन्हं नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।